भिवंडी तालुका नांदगढ़ सांगी ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम सेवक नवनाथ कोहली की उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्री दत्तात्रेय रामचंद्र सुतार को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्री दत्तात्रेय रामचंद्र सुतार को भारी संख्या में मान्यवर स्वागत करने पहुंचे। भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत जी शोरे, कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवा सरचिटनीस वीरेंद्र जी चोरघे सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा नांदगढ़ व सांगे गाँव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल व पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्री दत्तात्रेय रामचंद्र सुतार ने सभी लोगों का आभार माना। 28 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामपंचायत नांदगढ़ सांगे येथे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा आयोजित केली होती। या विशेष सभेस 9 पैकी 7 सदस्य उपस्थित होते आणि सरपंच पदाचे आरक्षण हे नामापुरं असल्याने दिनांक 23/8/2024 रोजी अजेंड्याच्या नोटीसनुसार सकाळी ठीक 10 ते 11 वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ आयोजित करण्यात आली होती। त्यानुसार सकाळी 10:35 श्री दत्तात्रेय रामचंद्र सुतार प्रभाग क्रमांक 2 व यांचा अर्ज प्राप्त झालेला असून सकाळी 11 ते 11:30 दरम्यान सदर अर्जात सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची छाननी केली। त्यानुसार सदरचा अर्ज मी हा वैध ठरवला। त्यानुसार दुपारी ठीक 12 वाजता विशेष सभा घेण्यात आली। त्या सभेस 9 पैकी 7 मान्य सदस्य उपस्थित होते। सभेचा कोरम पूर्ण झाल्यानंतर मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर केले की श्री दत्तात्रेय रामचंद्र सुतार यांची ग्रामपंचायत नांदगढ़ सांगे येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले व सरांना खूप त्यांचे अभिनंदन केले। त्यांना पुढे वाटून खूप खूप शुभेच्छा आणि मान्य सदस्य उपस्थित त्यांचे सुद्धा अभिनंदन आणि आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। सर्वप्रथम मी ग्रामस्थांचे धन्यवाद करतो का त्यांनी इथपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचलं आणि ऑफिसमध्ये ही जी छोटी बात आहे ती सर्व श्रेय मी माझ्या सर्व सदस्यांना माझे सरपंच उपसरपंच यांना देतो की या ठिकाणी माझ्या विश्वास टाकून त्यांनी या पदावर या खुर्चीवर बसलं। त्यांच्या पदावर तळा न जाता मी गावाचा जास्त विकास करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन। वेगवेगळे निधी वापरून किंवा आमदार फंड, खासदार फंड याच्यातून जी निधी उपलब्ध होईल त्याच्यातून ते राहिलेही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। माझे गुरुवर्य दत्तात्रेय रामचंद्र सुतार सर हे आज सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत। त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। तसेच त्यांनी आता पुढील ग्रामपंचायत हद्दीतील नांदगढ़ सांगे या दोन्ही गावचा विकासाच्या संदर्भात विचार करून पुढील कामे करावी एवढीच माझी इच्छा आहे आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा। मला आमच्या दत्ता सरांवरती पूर्ण विश्वास आहे की ते सर्वांनी सदस्यांना आणि तिन्ही वार्डला सगळा सर्वांगीण विकास करून नक्कीच पुढील कामं मार्गी लावतील। त्यांची कुठलं निष्पन्न अशा व्हायला भावना नाही त्यांच्याकडं बाबा असा नको याने होणार ही आम्हाला खात्री आहे। त्यांनी जो जे शब्द ते पूर्ण करतील ही आमच्या तिकडं या करून आम्ही त्यांना संपूर्णपणे पाठबळ देऊन निवडून आणलेले आहे। ग्रामपंचायत नांदगढ़ सांगितले दत्तात्रेय रामचंद्र सुतार सर सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन।
तुम्ही येऊ इच्छित आहे ना घे ना. अरे आपले जोडीदार कुठे आहेत? तुम्ही हा पटकन एक या. कोणाचे आहेत? या ना, या. त्याच्यातलं एक यामध्ये लांब 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 कर सगळ्या फोटो यायला पाहिजे. परिषद पण आहे काय विषय आहे ग्रामपंचायत नानकर सांगे यांचे निवडणुकीत सरपंच म्हणून श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे. तर एक नानकर गावामध्ये इतिहासामध्ये नोंद झालेली आहे, कारण त्यांचे वडील ही गावातील दुसरे सरपंच होते. पहिले सरपंच हे कालूराम कोणकर होते, म्हणजे रवींद्र कोणकर यांचे मोठे काका. त्याच्यानंतर रामचंद्र सुतार हे दुसरे सरपंच होते नानकर ग्रामपंचायतचे. पण या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि त्यांचा मुलगा सरपंच होणे ही एक इतिहासामध्ये एक नोंद आहे. आणि या ग्रामपंचायतीत सर्व बहुमताने सदस्य निवडून आलेले सर्व. पण पहिल्यांदाच माझ्या मनामध्ये होते सर्वात सिनियर म्हणून आणि गावामध्ये शिक्षक म्हणून यांचा नावलौकिक होता का यांना पहिली संधी मिळावी, म्हणजे गावामध्ये चांगल्या प्रकारे विकास करू शकतील. पण काही राजकीय नेत्यांच्या आपापसातल्या घडामोडी त्यांना आता संधी मिळाली, ठीक आहे. पण माझ्या मनात असलेला सरपंच जो पहिल्यांदा माझ्या मनामध्ये इच्छा होती, शेवटी का नाही होईने काय मिळाली, त्या संधीचा त्यांनी सोनं करावं आणि त्यांच्या कालावधी त्यांच्या नियमानुसार काय ठरलेला कालावधी असेल त्याच्यामध्ये त्यांनी चांगला विकास कामं करावं. तर माझी वैयक्तिक तर मी काय अपेक्षा करत नाही, त्यांना मिळाला कालावधी हा खूप आधी मिळाला असता तर मी माझ्या अपेक्षेप्रमाणे मला एक जो 25 वर्षापासून मी जे स्वप्न बघितलेलं आदर्श ग्रामपंचायत नानकर गावाला एक पुरस्कार मिळावा, त्या पद्धतीने मी जेव्हा राजकारण सोडले तेव्हा माझ्या मनामध्ये एकच इच्छा होती 2001 पासून, आणि तेव्हाच मी सांगितले तुम्ही पुढे या सर. तर मला वाटलं त्यांना संधी मिळेल, काही अनुषंगाने नाही मिळाली ठीक आहे. पण आपण नायक पिक्चर बघितला तर एक दिवसात पण जर मुख्यमंत्रीपद हातात मिळाला, जर आपल्यामध्ये कर्तव्य असेल आणि आपण जर चांगल्या गोष्टी मनामध्ये घेतल्या तर कमी कालावधीमध्ये पण आपण काय करू शकतो याचं एक चांगले उदाहरण. त्यांना कालावधी त्यांना माहिती, आम्ही त्याच्यामध्ये खोलात जात नाही. त्यांनी त्या कालावधीच्या मध्ये सरकारी ज्या सुट्ट्या असतात शनिवार रविवारी, म्हणजे आता गणपती येतील, इलेक्शन पण येईल, त्याच्या कालामध्ये त्यांना जो काल मिळेल त्यांना दिलेला प्रेट आणि त्याच्यामध्ये मिळणारा जो अल्प कालावधी त्याच्यामध्ये त्यांनी 24 तास जो रात्री झोपण्याचा जो आणि जेवणाचा काय असेल तो वेळ सोडून त्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा उठून गावामध्ये चांगली विकास कामं करावी. ज्या कार्यकर्त्यांनी त्यांनी निवडून आणण्यासाठी मदत केली, ज्या मतदारांनी त्यांना याचा आनंद आहे. त्यांच्या एक वार्डातील दुसरा इतिहास, एक वार्डात एकाच 5 वर्षात 3 सरपंच होण्याचा हा एक योगायोग आहे. तरी त्यांनी त्यांच्या कालावधी विकास कामं चांगल्या पद्धतीने करावं म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि कमी कालावधी दिलेल्या सरपंचाला सर्वांनी सहमतीने देऊन काम करण्यास पाठिंबा देऊन त्यांना प्रेरित करावे ही सर्व सदस्यांना माझी नानकर ग्रामपंचायतच्या विनंती आहे. अशी एक इच्छा असते सामाजिक बांधिलकी त्या व्यक्तीला ऑप्शन केलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन टू सेलिब्रेशन, कॉंग्रॅच्युलेशन टू सेलिब्रेशन. सरपंच दत्तात्रय सुतार साहेब जोडा गया. सरपंच पदाचा देखील केक कापायची सुरुवात आज नानकर मध्ये झालेली आहे आणि आनंदाचा केक भरवण्यासाठी ही सर्वांना नामक संधी आहे. कार्यक्रम दुपारी 12:30 वाजल्यापासून ग्रामपंचायतमध्ये सुरू आहे. त्याकरिता या ठिकाणी बरीच मंडळी आलेली आहे, म्हणून विनंती करतो आपण स्टेजवर येऊन अगोदर केक भरवायचा आणि माझे परम मित्र आदरणीय दत्ता सुतार, आम्ही त्यांना मामा बोलतो, आज सांगे नानकर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल मनापासून मी आमच्या 10वीची बॅच 1988 ची बॅच म्हणजे 10वीच्या ग्रुप तर्फे त्यांचे अभिनंदन करतो. तसेच
त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून गावाचा विकास व्हावा, अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून सरपंच काय असतो हे दाखवून द्यावं, अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. सर्वप्रथम मला आज इथे दुःखाचा एक क्षण आठवला की त्यांच्या वहिनी आज नाहीयेत. खरंच सांगतो, मी इथे खूप दिवस राहिलेला आहे, नेहमी राहायचे. अशा परिस्थितीत वहिनी या एवढ्या प्रेमळ होत्या की त्या गावातल्या लोकांना जर माहितीच आहे, खरोखरच म्हणजे अशी व्यक्ती होणे नाही, एवढ्या प्रेमळ त्या. मामा दत्ता हा त्यांचा धीर, मी त्याचा मित्र, परंतु आल्यावर कुठेही कुठल्याही म्हणजे माणुसकी काय असते ही त्यांच्याकडून शिकावं. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व. परंतु म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवड देवाला. ठीक आहे, चला तशा परिस्थिती आज दत्ता सुतार हे सरपंच झाले. मी त्यांना एकच विनंती करतो की आता ते एखाद्या वार्डाचे सदस्य नाहीत की ते वार्डापुरताच काम केलं पाहिजे. आता ते सांगे नानकर ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, म्हणजे संपूर्ण गावाचा विकास हे उद्दिष्ट ठेवून एक सरपंच काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं पाहिजे. आणि त्यांना कुठे जर मदत लागत असेल, मी एवढा मोठा नाहीये, परंतु कुठेही मला जेवढं शक्य असेल तेवढा गावाच्या विकासासाठी कुठेही, कारण आमदार खासदारकी निधीचा जर आपण विचार केला तर हा फार थोडा असतो. लोकसभा जर खासदारकीचा विचार केला, मला वाटतं 5 करोड रुपये वर्षाचं त्यांचं मानधन आहे. म्हणजे 5 वर्षात माणूस भिवंडी लोकसभा वाड्यापासून मुरबाड पर्यंत आहे, तर त्याचा काहीच करू शकत नाही. तर अनेक योजना आहेत, त्या मार्फत त्यांनी गावाचा विकास करावा. आणि पुढे येणारा इलेक्शन, आता मला वाटतं सव्वा वर्ष बाकी असेल, जनतेतनं सरपंच आहे. मला वाटतं मी मगाशी पण सांगितलं की दत्ता सुतारला उभं राहण्यासाठी त्यांच्या गावातील किती लोकांनी माझ्याकडे येऊन मला आग्रह केला की ते इलेक्शनसाठी इच्छुक नाहीये, तर तुम्ही स्वतः प्रयत्न करा, कारण मी त्यांचा मित्र या नात्याने. आणि मी त्यांना खरोखर सांगून त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली आणि आज ते सदस्य होऊन सरपंचही झाले. खरोखरच जर त्यांनी चांगला काम करावा आणि येणाऱ्या इलेक्शनसाठी जनतेतनं सरपंच म्हणून निवडून येण्याची मला खात्री वाटते, कारण ते अतिशय प्रेमळ आणि चांगलं व्यक्तिमत्व असं आहे. तर अशा माणसाला जर जनतेतनं 5 वर्षासाठी निवडून दिलं तर नक्कीच गावाचा विकास होईल अशी मला खात्री आहे. अशाच प्रकारचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून त्यांनी ते दाखवून द्यावं अशी मी अपेक्षा करतो. मी पुन्हा एकदा दत्ता सुतार यांना आमच्या 10वीच्या ग्रुपतर्फे त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये हटको सुगंधिता शुभेच्छांचा वर्ष. दयानंद चोरगे साहेबांचे सुपुत्र दादांनी काल कडे घेऊन औषधे ते गेलेले आहेत. त्यांनी कालच सांगितलं उद्या वीरेंद्र चोरगे माझा मुलगा त्यांचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो भाऊ आपण देखील यायचं आहे. योगेशचे सल्लागार आपण देखील यायचे. आमचे काका दत्ता सुतार हे नानकर गावचे सरपंचपदी आज विराजमान झालेले आहेत. मी त्यांना या निमित्ताने भरपूर शुभेच्छा देतो. एक प्रत्येक गावच्या व्यक्तीचा हा स्वप्न असतो, इच्छा असते की आपण त्या गावचे सरपंच झालो पाहिजे. आज त्यांची ही इच्छा ते एकविरा मातेच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे. मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यांच्या हस्ते या गावचा नक्कीच यापुढे विकास होईल, चांगल्या प्रकारे विकास होईल. धन्यवाद. राजकीय वाटचालीच्या अधिक शुभेच्छा दत्तात्रय रामचंद्र आणि इतर यांच्या वतीने अभिमन्यू पाटील. ग्रामपंचायत मध्ये आमचे सर म्हणजे मी त्यांचा विद्यार्थी होतो एक वेळेला. आज त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना प्रथम शुभेच्छा देतो, तसेच त्यांचे अभिनंदन करतो. आज सांगायचं झालं तर दत्ता सरांना राजकीय क्षेत्रामध्ये तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे असा अनुभव आहे. आणि म्हणूनच मी सांगू इच्छितो की आज नानकर गावामध्ये एक आनंदाचा दिवस आहे, कारण का या नानकर गावामध्ये खरोखरच चांगल्या प्रकारे विकास कामे झाल्याशिवाय राहणार नाही.
यातील मात्र शंका नाही. कारण का दत्ता सरांचे जे आमदार तसेच खासदार तसेच राजकीय पुढार यांशी चांगल्या प्रकारे म्हणजे प्रेमाचे संबंध असल्या कारणाने ते वेगवेगळ्या योजनेतून या नानकर गावाचा चांगल्या प्रकारे विकास करतील यातील मात्र शंका नाही. तसेच त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला अनुभव असल्या कारणाने क्रीडा क्षेत्रातील जी काही कामं असतील नानकर गावात ती सुद्धा ते चांगल्या प्रकारे करतील. तसेच शैक्षणिक क्षेत्रात तर त्यांना कोणाला सांगायची गरज नाही, मीच त्यांचा विद्यार्थी होतो. कारण का दत्ता सरांचं सांगायला गेलं तर खूप काही चांगलं आहे. कारण का त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा 10वी मध्ये पास करण्याचं काम दत्ता सरांनी केलेलं आहे. म्हणून मी तुम्हा सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की या गावचा सरपंच म्हणून या दत्ता सरांची निवड झालेली आहे. आणि म्हणूनच मी सांगतो की दत्ता सरा हा या नानकर गावचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला विश्वास आहे. तसेच उंगवत्या सूर्याच्या प्रकाशाच्या अंधाराला एक दिवा पाहिजे, उंगवत्या सूर्याच्या प्रकाशाच्या अंधाराला एक दिवा पाहिजे. या नानकर गावाला दत्ता सरांसारखा सरपंच पदी हिरा पाहिजे आणि तो हिरा आज नानकर गावाला मिळालेला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि गावाचा विकास उत्तमरित्या कसा होईल हे त्यांनी दाखवून द्यावं. आणि पुन्हा कसं आपण गावासाठी पुन्हा सरपंच कसा होईल यासाठी त्यांनी पुन्हा या कामासाठी प्रयत्न करावे. आणि आजूबाजूचा पण विकास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. आता येताना सुद्धा मला गावाच्या काही ठिकाणी रस्ते असे आढळले की हा गाव आहे का कुठे आपण कुठल्या तरी भरकटल्या वस्तीमध्ये चालवलं आहे. असं होता कामा नये. येणाऱ्या 5 वर्षामध्ये दत्ता मित्रांनी माझ्या हा गावाचा चेहरा मोहरा बदलून दाखवा ही माझी त्यांच्याकडे अपेक्षा आहे. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच साहेबांना भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. दत्ताजी सुतार सर नवनिर्वाचित सरपंच झाल्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार आणि आमचा सर्व ग्रुप तर्फे सुद्धा त्यांचे आभार. त्यांना आमची एकच विनंती आहे, गावात सुद्धा चर्चा चालू आहे, काही पण करून रोजचे खड्ड्याच्या ते खड्डे तरी भरायचं काम करा, बाकी काय नाही. मी एवढे कोण शब्द संपवतो केला जात आहे. आणि बिरकोटे परिवाराच्या वतीने हा देखील सुतार साहेबांना या ठिकाणी नवनियुक्त सरपंच पदाचे अभिनंदन करतो. आणि सुतार सर प्रामाणिकपणे जे काम करतात त्या पद्धतीने आता पण पुढे प्रामाणिकपणे काम करते. जे सगळेजण बोलले की खड्ड्यांचा प्रश्न आहे, मला पण जाणवलं. लवकर सुतार सर उपाय करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. नक्कीच भरभरून शुभेच्छांचा वर्षाव. दत्तात्रय रामचंद्र सुतार खरोखर आमचे जीवलग मित्र. आम्ही खरोखर विनायक जाधव आणि मी विश्वनाथ जाधव खरोखर कधी पण त्यांच्या घरी येणं जाणं आमचं असायचं. प्रत्येक दिवस आम्ही एक दिवस आड भेट व्हायची आमची. दत्ता सरांचं खरोखर 12 दिवसापासून स्वप्न होतं की एक दिवस सरपंच व्हावा. कितींदा माझं त्यांचं बोलणं व्हायचं. खरोखर तो आज दिवस उगवला. चांगल्या प्रकारे त्यांना संधी मिळाली आहे. त्यांनी या संधीचं सोनं करावं. खरोखर ते सोनं करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने तसेच नानकर गावाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वडव्यामध्ये सरपंच म्हणून माझे मित्र दत्ता सुतार मामा यांची आज बिनविरोध निवड झाली. खरे पाहता दत्ता पाटील हे सुशिक्षित पदवीधर उमेदवार असून त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा. समाजाची ग्रामपंचायत गावातील लोकांची माफक अपेक्षा असते. काय त्याची माफक अपेक्षा? पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण. म्हणजे आपल्या समाजाचा उपयोग आपल्या शिक्षणाच्या मार्फत लोकांच्या सोयीसुविधा पूर्ण कराव्या. त्यांना मी पुन्हा एकदा माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या लोणार सहकारी सोसायटीच्या वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. पाहुणे मंडळ विनंती लगेच जेवण देखील सुरू करायचं. सर्वांना नक्कीच त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी देखील आशीर्वाद दिला जात आहे. ज्येष्ठ आणि भावना होत्या. चला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम.
येत असतो आपल्या राजकीय जीवनामध्ये जावयासाठी आज मुख्य घेऊन आलेले आहेत शुभेच्छा द्यायला. भरपूर कशेगावचे साडू या ठिकाणी आपल्या नवरी खूप कष्ट आयुष्यामध्ये केलेले दिसत आहेत आणि या कष्टाच्या आणि मंडळी आहेत मारा नंतर शूटिंग मारा आठवणींचा पप्पांविषयी बोलायचंय या हे मुलींना शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जातात. आशीर्वाद खूप महत्वाचा असतो. मला आज खूप आनंद होते हे सांगताना की माझे वडील सरपंच झाले आहेत करून. मला याबद्दल पण खूप अभिमान वाटते की माझे वडील सरपंच झालेत करून. मला ही खूप विनंती आहे माझ्या वडिलांकडून की माझ्या गावाचं पुढे कल्याण करावं करून. राकेश गोरे या धन्यवाद राकेशजी. दिव्या फाउंडेशनच्या वतीने देखील या शुभेच्छा. बंधू परिवार राहिलेले पाहुणे मंडळी या आणि बाकीच्या सर्वांनी जेवण करून घ्या प्लीज. आता गेले माईकवर बोला ना सर. नानकर ग्रामपंचायत सरपंच भाई होणार आहेत झालेले दत्ता सुतार यांच्यासाठी माझा कमी 6 ते 8 महिन्यापासून प्रयत्न चालू होता. तो आज माझा पूर्ण झाला. दत्ता सरला पहिले बनवायचा नंतर तुम्ही कोणाला बनवायचं बनवा. श्रीदेवला विचारा. हा एवढीच माझी इच्छा काय विचार झाला ही माझी करा. आणखी शुभेच्छा आणखी वाचन होते. बंधूंचं प्रेम बंधू आपल्या बंधू मुली झाल्या मुलं सर्व यांनी यायचं आहे. मस्त मस्त मस्त. मॅडम मागे